निवडणूक आयोगानं अजित पवारांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे असं म्हणत घड्याळ हे चिन्ह त्यांना बहाल केलं. पण याच अजित पवार गटाला सुप्रीम कोर्ट मात्र विचारतंय की तुम्ही घड्याळ चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा वापर का करत नाही. निवडणूक आयोगाचा निकाल हा काही अंतिम निकाल नाहीये आणि जर आम्ही आमचा निकाल त्या सगळ्या केसबद्दलचा निवडणुकीच्या दरम्यान दिला तर तुम्ही काय करणार आहात. त्यामुळं आमचं तुम्हाला हे सजेशन आहे की तुम्ही घड्याळ सोडून नव्या चिन्हाचा वापर करा. सुप्रीम कोर्टाची आजच्या सुनावणीतली ही अत्यंत सरप्राइझिंग कमेंट आहे. अर्थात ही कमेंट जरी ओरल असली तरी सुद्धा एक लक्षात घ्या की अशाच पद्धतीचा निकाल निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या प्रकरणात दिलेला होता. त्याला वर्ष झालेलं आहे. त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाची अशी कुठली कमेंट आलेली नव्हती, पण ती राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये मात्र आज येताना दिसलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टानं असं स्वतः म्हणणं की तुम्ही वेगळ्या चिन्हाचा वापर का करत नाही, आम्ही तुम्हाला एक आयडिया देतोय, त्याच्यावरती एक्सप्लोर करा ती आयडिया. जरी ही ओरल कमेंट असली तरी देखील सुप्रीम कोर्टाचं हे ऑब्झर्वेशन अजित पवार गटाच्या उमेदवारांची धास्ती, त्यांची धाकधूक वाढवणारं आहे. आणि त्यामुळं आज सुप्रीम कोर्टामध्ये जे घडलं ते खरोखर खूप सरप्राइझिंग अशा पद्धतीची कमेंट आहे. मुळामध्ये जे प्रकरण होतं ते होतं शरद पवारांचे फोटो आणि शरद पवारांचे नाव अजित पवार गटानं वापरू नयेत या संदर्भातलं होतं. म्हणजे सिम्बॉलचं जे मेन मॅटर आहे ते 22 तारखेला लिस्ट होतं, पण त्याच्या आधी अशा पद्धतीने काही घडामोडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडतायत म्हणून शरद पवार गट तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन या दोन न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी होती. आणि जेव्हा अभिषेक मनु सिंघवी जे शरद पवार गटाचे वकील आहेत त्यांनी पहिल्यांदा हा सगळा मुद्दा मांडला की शरद पवारांच्या फोटोंचा नावांचा वापर होतोय, त्यांनी छगन भुजबळांच्या काही विधानांचा हवाला दिला ज्याच्यामध्ये बहुधा ते असं म्हणाले होते की ग्रामीण भागामध्ये तर काय शरद पवार घड्याळ हे चिन्ह आमचंच आहे आणि आम्हीच ते म्हणजे कार्यकर्त्यांना व्यवस्थित ते वापरायला सांगू शरद पवारांचं नाव फोटो वगैरे. तर याच विधानाचा हवाला घेत शरद पवार गटानं ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं खूप कडक शब्दामध्ये त्यांना सुरुवातीला सुनावलं. अजित पवार गटाला त्यांनी हे लेखी सांगितलं की शरद पवारांचं नाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली तुम्ही वापरणार नाही असं लेखी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला सांगा. आणि त्याच्यासाठीची एक मुदत पण त्यांनी दिलेली आहे 16 तारखेपर्यंत, म्हणजे अगदी शनिवारपर्यंत हे लेखी प्रतिज्ञापत्र आम्हाला सादर करा असं सुप्रीम कोर्टानं त्यांना सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं हे देखील म्हटलं की निवडणूक आल्यानंतर तुम्हाला त्यांच्या नावाची आठवण होते, निवडणुकीच्या नंतर मात्र तुम्ही त्यांच्यापासून दूर झालेले आहात. जर तुम्ही वेगळीच चूल मांडलेली आहे तर तुम्हाला त्यांचं नाव वापरण्याची गरज नेमकी का पडते. हे सगळं सुरू होतं फोटो आणि नाव वापरण्याच्या संदर्भात. कदाचित जर प्रकरण तिथंच थांबलं असतं तरी देखील फारसं काही मोठं घडलं नसतं, पण त्याच वेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी हा देखील मुद्दा मांडला की घड्याळ चिन्हाच्या बाबतीत सुद्धा हेच चालू आहे. त्यांचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगानं निकाल देताना म्हणजे जर पक्षामध्ये फूट झालेली आहे तर दोघांना देखील वेगवेगळी चिन्ह द्यायला पाहिजे होती. आम्हाला नवीन चिन्ह घ्यायला लागलं, पण पक्षात फूट झाल्यानंतर म्हणजे नेमकं काय म्हणाले अभिषेक मनु सिंघवी हे आपण बघूयात. आम्हाला नवीन चिन्ह घ्यावं लागलंय, पक्षात फूट झाल्यानंतर त्यांनाही घड्याळ सोडून दुसरं चिन्ह मिळायला हवं होतं. घड्याळ हे चिन्ह शरद पवारांच्या चेहऱ्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि त्याच्यावरती त्यांच्या या आर्ग्युमेंटवरती न्यायमूर्ती सूर्यकांत काय म्हणाले यातला शब्द ना शब्द लक्षात घ्या, तो खूप महत्वाचा आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत याच्यावरती असं म्हणाले, उद्या जर आम्ही निवडणूक आयोगाचा निकाल रद्द ठरवला तर, आणि गृहीत धरा जर तो आम्ही ऐन निवडणुकीच्या दरम्यानच निकाल दिला तर मग काय होईल. त्यामुळं आज हे आमचं तुम्हाला केवळ एक सजेशन आहे. तुम्हीही म्हणजे अजित पवार गट एक नवीन चिन्ह का निवडत नाही, त्यामुळं तुमचंही काम शांततेत विनात्रास सुरू राहील. तुम्ही तेच चिन्ह निवडणुकीमध्ये देखील वापरू शकाल. आम्ही केवळ तुम्हाला या सूचनेवर विचार करायला सांगतोय. तुम्हाला हवं ते चिन्ह तुम्ही निवडू शकता. आम्ही केवळ ही आयडिया तुम्ही एक्सप्लोर करा असं सांगतोय. म्हणजे एक प्रकारे सुप्रीम कोर्टाचा हा काही लेखी आदेश नाहीये. लगेच ते निवडणूक चिन्हाबद्दल काही मोठी घडामोड किंवा मोठा आदेश देत नाहीयेत, पण ओरली का होईना अशा पद्धतीनं त्यांनी अजित पवार गटाला हे सुचवणं की तुम्ही
वेगळ्या चिन्हाचा वापर का करत नाहीये, याचा अर्थ चिन्हाच्या बद्दल एक खूप मोठा गंभीरपणे निकाल जो आहे तो कदाचित सुप्रीम कोर्टामधून येऊ शकतो. आपण याच्या आधी सुद्धा काही कायदेतज्ञांशी बोललेलो आहे आणि त्यांनी या शक्यता बोलून दाखवलेल्या आहेत की कदाचित ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा आणि शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाचा जो अंतिम निकाल आहे तो पुन्हा सगळा आयोगाचा उलटफेर करणारा असू शकतो. अर्थात ती एक पॉसिबिलिटी आहे, पण आज अशा पद्धतीनं एक ओरल कमेंट सुद्धा सुप्रीम कोर्टानं करणं हे खूप इंटरेस्टिंग आहे. मुळामध्ये ठाकरे आणि शरद पवारांच्या बाबतीतला हा जो चिन्हाचा प्रवास आहे तो वेगळा आहे. ठाकरेंच्या बाबतीत काय झालेलं होतं, सुरुवातीला धनुष्यबाण फ्रीज करण्यात आलेलं होतं कारण त्यावेळी पोटनिवडणूक होती आणि मग दोनही गटांना वेगवेगळी चिन्ह घ्यायला लागली आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल आलेला होता. शरद पवारांच्या बाबतीत काय झालं, थेट अंतिम निकाल निवडणूक आयोगानं दिला आणि त्या निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालामध्ये अजित पवारांना पक्षचिन्ह घड्याळ हे मिळालं आणि राज्यसभेची निवडणूक असल्यामुळं शरद पवार गटाला एक नवीन चिन्ह निवडायला सांगितलेलं होतं. आता मागच्या वेळी शरद पवार गटानं पुन्हा ऍप्लिकेशन केलं आणि शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष कंसात शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे आम्हाला टेम्पररी का होईना म्हणजे अंतिम निकाल येईपर्यंत आम्हाला ते कायम राहावं याच्यासाठीच एक ऍप्लिकेशन केलेलं होतं, ते सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं होतं. म्हणजे ठाकरेंच्या बाबतीमध्ये मशाल आणि उबाठा, शिवसेना उबाठा हे नाव हे सुद्धा टेम्पररी आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत. आणि त्याच दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं हे अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन जे आहे ते केलेलं आहे. खरं तर मुद्दा जो होता तो शरद पवारांच्या फोटोचा नावाचा होता, पण त्याच वेळी कदाचित त्या आर्ग्युमेंटमध्ये अभिषेक म्हणून सिंघवी यांनी सांगितलं की घड्याळ हे चिन्ह सुद्धा शरद पवारांच्या आयडेंटिटीशी जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं त्या चिन्हाबद्दल सुद्धा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे. आणि अभिषेक म्हणू सिंघवी यांच्या याच सगळ्या ऑब्झर्वेशनचा विचार करून सुप्रीम कोर्टानं आज कमेंट जी आहे ती केलेली आहे. फोटोग्राफ्स बद्दल सुद्धा एक असं आर्ग्युमेंट झालेलं होतं, म्हणजे अजित पवारांचे जे वकील आहेत मणिंदर सिंह यांनी असं म्हटलं की या फोटोग्राफ्स बद्दल आम्ही म्हणजे नेत्यांना सांगून झालेलं आहे, पण कार्यकर्ते कधी कधी ऐकत नाहीत. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपलं सगळ्यांच्यावरती नियंत्रण नसतं आणि त्यामुळं कधीतरी असे प्रकार घडतात असं सांगून अजित पवार गटाच्या वकिलांनी सुरुवातीला सारवासारव करायचा प्रयत्न केलेला होता. पण त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं सुद्धा खूप कडक शब्द वापरले. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही असं म्हणतात की आम्ही जबाबदार नाहीये, तर मग कोण जबाबदार आहे? तुम्ही आम्हाला तातडीनं लेखी हे लिहून द्या की तुम्ही तुमच्या सगळ्या सदस्यांना शरद पवारांचे फोटो वापरायला सांगणार नाही किंवा ते वापरण्यावरती तुमच्यावरती बंधन आहे, हे त्यांना कार्यकर्त्यांना नीट समजावून सांगाल. नाउ दॅट यू आर टू सेपरेट एंटिटीज, गो ओनली विथ युअर ओन आयडेंटिटी. यू हॅव चूझन टू सेपरेट. नाउ स्टिक टू धिस. इट इज फॉर यू टू कंट्रोल युअर वर्कर्स. म्हणजे तुमच्या त्या कार्यकर्त्यांना रोखणं, त्यांचा हा उत्साह रोखणं हे तुमचं काम आहे. वी वॉन्ट अ व्हेरी कॅटेगरिकल अँड अनकंडिशनल अंडरटेकिंग फ्रॉम यू दॅट यू विल नॉट यूज हिज नेम, फोटोज एटसेट्रा. देअर कॅन बी नो ओव्हरलॅप. आता हा प्रकार जो आहे शरद पवारांचे फोटो नाम वापरण्याचा, हा याच्या आधी सुद्धा चर्चेत आलेला होता आणि त्याच्यानंतर अजित पवार गटानं यशवंतराव चव्हाणांचे फोटो वापरायला सुरुवात केलेली होती. सुरुवातीला म्हणजे अगदी बंड झाल्यानंतर लगेचच ते शरद पवारांचे फोटो वापरत होते, पण नंतर हे प्रकार बंद झालेले होते. पण छगन भुजबळांचं जे विधान आहे त्याचा आधार घेत आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी जी आहे ती झाली आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ओरली हे ऑब्झर्वेशन केलेलं आहे. लक्षात घ्या, हे जरी ओरली ऑब्झर्वेशन असलं तरी हे इंडिकेशन जे आहे एक प्रकारे ते खूप महत्वाचं आहे. शरद पवारांच्या आयडेंटिटीशी घड्याळ हे चिन्ह मॅच करतं एक प्रकारे, हे कुठंतरी सुप्रीम कोर्ट म्हणतंय आणि त्याचमुळे ते असं म्हणतात की कन्फ्युजन कशाला ठेवताय, तुम्ही वेगळ्या चिन्हाचा वापर का करत नाहीये. आता जसं सुप्रीम कोर्ट म्हटलं तसं ऐन निवडणुकीच्या दरम्यान हा निकाल येऊ शकतो का, तर 22 मार्चला पुढची सुनावणी आहे. ठाकरेंचं जे प्रकरण आहे याच संदर्भातलं ते वेगळ्या बेंच समोर सुरू आहे, ते सरन्यायाधीशांच्या बेंच समोर सुरू आहे. त्याची सुनावणी सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये आहे आणि त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून स्टे झालेला आहे तेव्हापासून पुढं काही
घडलेलं नव्हतं. आता कदाचित फायनल आर्ग्युमेंट्स त्याच्यामध्ये सुद्धा सुरू होतील. पण एक दिसतंय, कदाचित लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी हा अंतिम निकाल जो आहे तो येणार नाही. अर्थात सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये हे सगळं आहे. पण आजची ही कमेंट जी ठाकरे गटाच्या बाबतीत आलेली नव्हती, ती शरद पवारांच्या प्रकरणामध्ये मात्र आलेली आहे. आणि त्यामुळं हे इंडिकेशन आणि हे विधान सुप्रीम कोर्टाचं जरी ते ओरली असलं तरी सुद्धा अजित पवार गटाच्या उमेदवारांची धाकधूक वाढवणारी आहे. कदाचित जरी हे निवडणूक आयोगानं त्यांना चिन्ह बहाल केलेलं असलं तरी ते कायम त्यांच्यापर्यंत राहतंय का, पक्ष त्यांच्यापर्यंत कायम त्यांच्याकडे राहतोय का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील आणि तुमचं या सगळ्या संदर्भातलं मत काय आहे, खरोखर या चिन्हाच्या लढाईमध्ये पुढं काय होईल असं तुम्हाला वाटतंय, हे देखील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. धन्यवाद.